नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय हे पाहणार आहोत। हे प्रमेय इथे मी लिहिलेलं आहे। जर दोन समरूप त्रिकोण असतील, आता इथे दोन त्रिकोण घेतले, दोन समरूप आहेत म्हणजे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात आहेत आणि संगत कोण जे आहे ते एकरूप आहे, असे हे दोन त्रिकोण आहेत, समरूप आहेत। तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे याचं क्षेत्रफळ या दोघांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते। संगत भुजांच्या गुणोत्तराएवढे नाही, संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तराएवढे असते। तर हे आपल्याला आता सिद्ध करायचं, तर त्यासाठी मी इथे दोन त्रिकोण घेतलेले आहेत। आता मला इथे पहिल्यांदा पक्ष आणि साध्य हे लिहावं लागेल। मग आता दोन समरूप त्रिकोण असतील म्हणजे जर पासून इथे तर पर्यंत जे वाक्य आहे ते आपलं पक्ष आहे। मग आता पक्ष आपल्याला लिहायचंय, पक्ष। आता हे पक्ष लिहिताना मी काय करतो पहा, दोन समरूप त्रिकोण असतील। आता कोणते दोन समरूप त्रिकोण आहेत तर हे मला इथे दिसतंय, तर मी इथे त्रिकोण लिहितो, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण समरूप आहेत। तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं। मग आता तर म्हणजे साध्य, आता साध्य लिहिताना मला काय करावं लागेल, तरच्या पुढचं वाक्य त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर। मग आता याचं क्षेत्रफळ मी कसं थोडक्यात लिहू शकतो, क्षेत्रफळ त्रिकोण ABC छेद हे क्षेत्रफळ, ए लिहितो म्हणजे एरिया क्षेत्रफळ, छेद क्षेत्रफळ त्रिकोण PQR बरोबर काय, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजा। आता हे दोन त्रिकोण समरूप लिहिले म्हणजे यांच्या संगत भुजा आपल्याला मांडता येतील। AB ची संगत भुजा PQ म्हणजे संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे। संगत भुजा वर्ग केले आणि त्यांचं गुणोत्तर घेतलं, पण काही संगत भुजा काही एकच जोडी नाहीये, तीन जोड्या आहेत आणि म्हणून BC चा वर्ग छेद QR चा वर्ग बरोबर AC चा वर्ग छेद PR चा वर्ग। हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। पक्ष त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, साध्य क्षेत्रफळ त्रिकोण ABC छेद क्षेत्रफळ त्रिकोण PQR बरोबर AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग। हे संगत जोडी बाजूंची, याच्यावरून ठरवलंय आपण दोन त्रिकोण कसे समरूप आहेत ते, संगती बाजूंची कशी आहे, BC चा वर्ग छेद QR चा वर्ग, AC चा वर्ग छेद PR चा वर्ग। ही सगळी गुणोत्तर जी आहेत ती या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरा एवढी आहे। आता हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला एक काम करावं लागतं, रचना करायची आपल्याला। आता ही रचना मी इथे लिहितो, समजा रचना काय रचना आहे, तर मी इथून असा एक लंब टाकतो, याला मी नाव दिलं D, म्हणजे AD लंब BC, ही लंब टाकलं मी। अजून काय केलं मी इथे, याच्यामध्ये पण एक लंब टाकतो, 90 अंशाचा कोन, त्याला नाव देतो S, म्हणून इथे होईल PS लंब QR। अशा पद्धतीने मी लिहून टाकलं। आता मला सिद्धतेला सुरुवात करायची, एक एक पायरीने मी आता जाणार। सिद्धता, आता मागे आपण प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपण असं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणधर्म बघितला होता। तो तिथे समरूप शब्द नव्हता, फक्त त्रिकोण होता। दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं, दोन त्रिकोण घेतले मी समजा असे, तर दोन त्रिकोणांच्या कोणतेही त्रिकोण असू द्या, ते समरूप असलेलं असं नाही, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असतं। हे आपण सुरुवातीला या प्रकरणाच्या पाहिलेलं आहे। आता मी पहिल्यांदा त्याचा उपयोग इथे करणार आहे।
मग काय करतो मी इथे पहिलं वाक्य जे आहे माझी पहिली पायरी जी आहे ती पायरी अशी लिहितो की एरिया ऑफ त्रिकोण किंवा त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी छेद क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू आर बरोबर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं समरूप म्हणत नाही मी दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांचा पाया पहिल्याचा पाया बीसी त्याची उंची ही आता एडी छेद त्याचा पाया क्यू आर आणि त्याची उंची पीएस हेच मी थोडस वेगळं आणखी लिहू शकतो की बीसी छेद क्यू आर गुणिले एडी छेद पीएस त्याला मी आकडा देणार 1 त्याला आकडा देणार 1 हे आपण का लिहिलं की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा जो काही गुणधर्म आहे तो गुणधर्म आपल्याला माहित आहे त्याच्यावरून लिहिलं मी अजून समरूप त्रिकोणाचं आपल्याला सिद्ध करायचं आहे हे समरूप त्रिकोण आहेत फक्त त्रिकोण आहेत असं नाही समरूप त्रिकोण आहे पण आपण हे फक्त त्रिकोणाचा विचार करून हे वाक्य लिहिलं हे वाक्य लिहिलं आणि त्याच्या पुढे ही मांडणी केली जरा सेपरेशन केलं त्याचं इथे गुणिले चिन्ह आहे आता दुसरा जे काही आहे ते मी आता इथे असे लिहितो बघा त्रिकोण ए बी डी व त्रिकोण पी क्यू एस मध्ये दिसतायत का बघा तुम्हाला दोन त्रिकोण दिसतायत ए बी डी हा पलीकडचा भाग घेतलाच नाही त्रिकोणाचा अलीकडे ए बी डी काटकोन त्रिकोण पी क्यू एस काटकोन त्रिकोण अलीकडचा या दोन त्रिकोणामध्ये काय कोण डी म्हणजे कोणता कोण ए डी बी एकरूप कोण कोणता याचा कोणता येईल कोण पी एस क्यू का बरं प्रत्येकी 90 अंश कारण त्याचं प्रत्येकी 90 अंश येतो म्हणून सारखे ते लंब टाकले आपण अलीकडच्या त्रिकोणामध्ये 90 तसेच कोण कोणता ए बी डी कोण ए बी डी एकरूप कोण कोणता पी क्यू एस हा इथला कोण आणि हा कोण हे दोन्ही कोण सारख्या मापाचे आहेत पी क्यू एस हे सारख्या मापाचे आहेत का बरं कारण आपल्याला ए बी सी आणि त्रिकोण पी क्यू आर हे दोन्ही त्रिकोण जे आहेत मोठे आपण बघूया हे दोन्ही त्रिकोण आपल्याला हे काय दिलेले आहेत समरूप दिले आणि समरूप दिल्यानंतर त्यांच्या संगत कोण जे असतात ते संगत कोण एकरूप असतात जेव्हा दोन समरूप त्रिकोण असतात त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि संगत कोण जे असतात ते एकरूप असतात आणि म्हणून बी आणि क्यू हा कोण काय होतो ए बी डी हा कोण आणि हा क्यू कोण सारखे आले इथे आपण काय म्हणू शकतो पक्ष हे पक्षामध्ये आपल्याला दिलेलं आहे म्हणून काय झालं त्रिकोण ए बी डी समरूप त्रिकोण पी क्यू एस का बरं कोको कसोटी मग इथे आपण लिहू शकतो कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण काय झाले एकरूप झाले म्हणून आता दोन त्रिकोण समरूप झाल्यानंतर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात मग आता कोणते दोन त्रिकोण समरूप झाले ए बी डी आणि पी क्यू एस हे दोन त्रिकोण समरूप झाले आणि म्हणून त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात म्हणून ए बी छेद पी क्यू बरोबर ही संगत बाजूची जोडी झाली त्याचं गुणोत्तर घेतलं बी डी छेद क्यू एस बरोबर एडी छेद पी एस
संगत बाजू काय झाल्या प्रमाणात झाल्या. म्हणून इथे लिहू शकतो आपण काय की समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. पण आपल्याला ना याची गरज नाहीये, फक्त या दोघांचीच गरज आहे. म्हणून मी इथे लिहितो AB छेद PQ बरोबर AD छेद PS आणि याला देतो आकडा 2. त्याला आकडा दिला 2, त्याला आकडा दिलाय 1. अशा पद्धतीने 2 अजून मिळाले आपल्याला. आता तिसरा एक आपल्याला मिळवायचा आहे. मग आता मी इथे काय करतो, तिसरा पण मिळवतो बघा. आता तिसरा मिळवताना मी काय करतो बघा, हे 2 त्रिकोण तर समरूप दिलेत आपल्याला. इथं पक्षामध्ये ABC PQR हे आपल्याला समरूप दिलेले आहेत. मग इथे मी काय करतो बघा, 2 त्रिकोण आपल्याला परंतु त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR हे दिलेले आहे आपल्याला. 2 त्रिकोण समरूप म्हणून काय होईल पहा, म्हणून 2 त्रिकोण समरूप दिले. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे पक्षामध्ये दिलेले आहे आपल्याला. तिथे आपण कारण पण देऊ शकतो पक्ष. म्हणून काय होईल पहा, म्हणून आपल्याला माहिती आहे 2 त्रिकोण समरूप असले की त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणून AB छेद PQ बरोबर BC छेद कोणती QR बरोबर AC छेद PR हे आपण लिहू शकतो. म्हणजे संगत बाजू जे असतात त्या प्रमाणात असतात. म्हणून याला आकडा किती द्यायचा 3. याला आकडा दिला आपण 3. आता काय करायचंय, याला आकडा दिला 3. आता काय करूया आपण, 1 कडे बघूया. आपला 1 कुठे पाय, 1 कडे बघूया, 2 कडे बघूया आणि 3 कडे बघूया. 1 2 आणि 3 वरून आपल्याला काय लिहिता येईल ते पहा. मी पहिल्यांदा हा 1 आहे ना तो 1 लिहून टाकतो. म्हणजे इथे काय करतो बघा आपण आता, 1 जो आहे ना तो पहिल्यांदा मी इथे लिहितो. 1 लिहितो. एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल किंवा क्षेत्रफळ त्रिकोण PQR बरोबर हे जे आहे ना ते हे मी इथे लिहून टाकतो. BC छेद QR गुणिले AD छेद PS हे लिहून टाकलं मी. हे पहिल्यांदा लिहून टाकल्यानंतर आता काय होईल बघा, हे वरच्याच आहे हा, इकडे लक्षात घ्या. आता AD छेद PS लिहिलं. आता आपण काय करूया की हा जो इथे आपण बघा 2 मध्ये काय केलंय, AD छेद PS बरोबर काय आले AB छेद PQ. परंतु AB छेद PQ बरोबर काय आले इथे, AB छेद PQ बरोबर BC छेद QR आणि AC छेद PR पण आले. म्हणजे काय झालं माहितीये का, हा जो AD छेद PS आहे तो AD छेद PS म्हणजे AD छेद PS म्हणजेच काय AB छेद PQ आणि AB छेद PQ म्हणजे काय BC छेद QR किंवा AC छेद PR. मी काय करतो, ह्या AD छेद PS च्या ऐवजी मी काय करतो BC छेद काय लिहितो QR लिहितो. म्हणजे आपण इथे असं म्हणू शकतो की याला एक आकडा दिला समजा 4. आता हा एक आकडा आहेच आहे त्याच्यामुळे काय प्रश्न नाही. आपण 1 वरून घेतले, 1 वरून घेतलं आणि नंतर 2 आणि 3 वरून, 2 आणि 3 वरून काय लिहू शकतो आपण, तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC म्हणजे क्षेत्रफळ त्रिकोण ABC छेद क्षेत्रफळ त्रिकोण PQR बरोबर हा BC आहे ना तो तसाच लिहिला जागेवर छेद QR.
परंतु हा एडी छेद पीएस आहे ना, तो एडी छेद पीएस एबी छेद पीक्यू पण नाही लिहिला. एबी छेद पीक्यू बरोबर बीसी छेद क्यू आर आहे आणि म्हणून तिथे पण काय लिहिला मी, बीसी छेद क्यू आर लिहिला. पण आता बीसी छेद क्यू आर काय आला, इथे बरोबर काय येईल, बीसी गुणिले बीसी बीसीचा वर्ग, क्यू आर गुणिले क्यू आर चा वर्ग, म्हणजे इथे येईल बीसीचा वर्ग छेद इथे येईल क्यू आर चा वर्ग. म्हणजे काय झालं, बीसी आणि क्यू आर या संगत बाजू झाल्या, संगत बाजूचा वर्ग आला. दोन समरूप त्रिकोण येथे, दोन समरूप त्रिकोण त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं आलं. पण आता आपल्याला बीसीचा वर्ग छेद क्यू आर चा वर्ग आहे, मग तुम्ही म्हणाले एबीचा वर्ग छेद पीक्यू चा वर्ग का नाही आला. पण इथे काय बघा, एबी छेद पीक्यू बरोबर बीसी छेद क्यू आर बरोबर एसी छेद पी आर. म्हणून आपण या बरोबर काय लिहू शकतो, म्हणून बरोबर काय लिहू शकतो, एबी चा वर्ग छेद पीक्यू चा वर्ग बरोबर बीसी चा वर्ग छेद क्यू आर चा वर्ग बरोबर एसी चा वर्ग छेद पी आर चा वर्ग. हे कोणाबरोबर, तर क्षेत्रफळ त्रिकोण एबीसी छेद क्षेत्रफळ त्रिकोण पीक्यूआर. तर अशा प्रकारे आपल्याला हे प्रमेय जे आहे ते प्रमेय सिद्ध करता येतं. पुन्हा एकदा मी इथे थोडस गोषवारा घेतो. पहा, आपलं प्रमेय आहे, दोन समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढं असतं. मग दोन समरूप त्रिकोण आहेत, हे दोन त्रिकोण समरूप घेतले एबीसी आणि पीक्यूआर. दोन समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. ह्या संगत बाजू प्रमाणात घेतल्यात आणि त्यांचा संगत कोण सुद्धा एकरूप असतात. म्हणजे बी बरोबर क्यू, हा ए पूर्ण जो आहे तो पी, तिथे सी कोणाबरोबर आर, हे असं असतं. आता साध्य काय करायचंय आपल्याला, की या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. त्याच्यासाठी आपण एक एक लंब इथे रचनेमध्ये घेतला. पहिलं वाक्य आपल्याला असं द्यायचंय की दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ, समरूप म्हणत नाही मी, पहिल्यांदा शिकलोय आपण, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. हे पहिलं वाक्य घेतलं. म्हणून बीसी छेद क्यू आर हे बीसी छेद क्यू आर गुणिले एडी छेद पीएस असं घेतलं आणि त्याला एक आकडा दिला, दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ. त्याच्यानंतर हा ए बी डी आणि हा पी क्यू एस कोको कसोटीनुसार हा समरूप दाखवले दोन्ही त्रिकोण, आणि समरूप दाखवल्यामुळे ए बी छेद पी क्यू हे गुणोत्तर एडी छेद पी एस या गुणोत्तराबरोबर येतं. हा दुसरा आकडा. आणि हे दोन त्रिकोण समरूप असल्यामुळे मोठे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. हा तिसरा झाला. आणि 1, 2 आणि 3 चा विचार करून आपण त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण पीक्यूआर यांचं जे गुणोत्तर आहे क्षेत्रफळांचं हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे येतं, हे आपण दाखवू शकतो. तर अशा पद्धतीने हे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर प्रमेय आहे आणि अतिशय महत्वाचं असं हे प्रमेय आहे. ठीक आहे. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं जे प्रमेय आहे त्याच्यावर आधारित एक उदाहरण लगेच आपण घेऊया. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर दिले आपल्याला आणि क्षेत्रफळ त्रिकोण एबीसी बरोबर 16, क्षेत्रफळ त्रिकोण पीक्यूआर बरोबर 25. तर एबी छेद पीक्यू या गुणोत्तराची किंमत काय. लगेच आपण पहिल्यांदा इथे आलेल्या लक्षामध्ये की त्रिकोण समरूप दिले आणि क्षेत्रफळ दिली. लगेच लक्षात यायला पाहिजे आपल्याला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की याचा काहीतरी उपयोग आपल्याला या प्रमेयाचा उपयोग इथे करायचा आहे. कारण काय दिले आपल्याला, समरूप त्रिकोण दिलेत आणि क्षेत्रफळ दिले. काही वेळेला संगत बाजू देतात आणि मग क्षेत्रफळ एकाच देतात, दुसऱ्याचं काढायला सांगतात. तर ठीक आहे. आता हे उदाहरण सोडवताना आपण काय करणार, इथे दिलेलं काय आहे ते पहिल्यांदा लिहायचं. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पी क्यू आर दिलेले
म्हणून आता आपल्याला प्रमेय माहिती झालंय की त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरावर. मग संगत बाजू दिलेली आहे तिथे. आता यावरून आपल्याला संगत बाजू लिहिता येईल. बी ची संगत बाजू पी क्यू, बीसी ची संगत बाजू क्यू आर आणि एसी ची संगत बाजू पी आर. म्हणून इथं संगत बाजूंचं गुणोत्तर काढायला सांगितलंय. म्हणून मी असं म्हणू शकतो ए बी चा वर्ग छेद पी क्यू चा वर्ग. कारण तेच आपल्याला काढायला सांगितलं. बाकीच्या बाजूंच काही दिलेलं नाही, विचारलेलं नाही. इथे मग लिहायचं समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत बाजूच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे. म्हणून खाली किती टाका आता फक्त. याचं गुणोत्तर किती, याचं क्षेत्रफळ किती आहे 16 छेद याचं क्षेत्रफळ किती आहे 25 बरोबर ए बी चा वर्ग छेद पी क्यू चा वर्ग. किमती टाकल्या. आता काय करूया, आपल्याला काही एबी चा वर्ग छेद पी क्यू चा वर्ग नाही विचारला, आपल्याला गुणोत्तर एबी छेद पी क्यू विचारले. मग एक काम करूया, सगळ्या दोन्ही बाजूची वर्गमुळे काढू. याचं वर्गमूळ काढलं 16चं वर्गमूळ म्हणजे 16 हा कोणाचा वर्ग आहे 4चा. 25 हा कोणाचा वर्ग आहे 5चा. म्हणजे वर्गमूळ काढली आपण बरोबर. ए बी वर्गाचं वर्गमूळ ए बी आणि पी क्यू वर्गाचं वर्गमूळ पी क्यू. म्हणून ए बी छेद पी क्यू बरोबर 4/5. हे झालं आपलं उत्तर. अशा पद्धतीने आपल्याला काय करता येतं, गणित सोडवता येतं. दुसरं उदाहरण आपण इथे घेतलंय. दोन समरूप त्रिकोणाच्या संगत भुजांचे गुणोत्तर 2:5 आहे. आता काय केलं माहिती का, मगाशी आपल्याला क्षेत्रफळ दिलेली होती आणि संगत बाजूंचं गुणोत्तर काढायला सांगितलेलं. आता संगत बाजूंचं गुणोत्तर दिलंय. भुजा म्हणजे बाजू, भुजांचं गुणोत्तर दिलंय आणि आपल्याला काय विचारले, दोन समरूप त्रिकोणांच्या पैकी एकाचं क्षेत्रफळ दिले आणि दुसऱ्याचं क्षेत्रफळ आपल्याला विचारायला सांगितलंय. आता इथे काही नावं वगैरे काही दिलेलीच नाहीयेत दोन समरूप त्रिकोणांच्या. आता सोडवताना गणित सोडवताना आपल्याला जर दोन त्रिकोण घेतले, आपण नावं घेतली तर आपल्याला छान होतं. म्हणून आपण काय करूया, समजा त्रिकोण एबीसी, समजा त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर घेऊया. समजा म्हटलं मी, समजा त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर. त्रिकोण एबीसी हा लहान त्रिकोण असं म्हणूया, लहान त्रिकोण आहे. तर त्रिकोण पीक्यूआर हा मोठा त्रिकोण आहे. आता मोठा आहे म्हणजे त्याचं क्षेत्रफळ जास्त आहे हे लक्षात येतं. लहान आहे म्हणजे त्याचं क्षेत्रफळ कमी असणार. आता म्हणून आता काय करणं, इथे हे झालं, एक लहान आहे एक मोठा कोणता आहे तेही आपल्याला कळलं. दोन त्रिकोण आहेत समरूप आहेत. म्हणून एक क्षेत्रफळ त्रिकोण एबीसी छेद क्षेत्रफळ त्रिकोण पीक्यूआर. दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. मग आता याच्यामधल्या बाजू एक घेऊया आपण, एबी छेद पी क्यू घेऊया. म्हणून एबी चा वर्ग छेद पी क्यू चा वर्ग. आता संगत बाजूंचा आहे पण आपण इथे संगत बाजू नेमकी कोणती दिलेली असं नाही दिले, संगत बाजूंचं गुणोत्तर दिले हे घेतलं किंवा आपण कोणती घेतली तरी त्याच्यामध्ये काही हरकत नाही. इथे लिहूया समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. आता मगाशी आपण अगोदरचं गणित सोडवताना तिथे आपण पूर्ण वाक्य लिहिलेलं होतं, तसं लिहिण्याची काही गरज नाही. एवढं जरी लिहिलं तरी पुरेसं होतं, कारण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. मग आता काय करूया, किमती टाकूया. इथे
एबीसी आणि त्रिकोण पी क्यू आर. आता इथे काय सांगितलं त्यांनी, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 64 दिले, म्हणजे हा आपला लहान आहे एबीसी, म्हणून तिथे आपण काय करणार 64 लिहिणार. मोठा जो आहे आपला त्याचं क्षेत्रफळ मोठं असणार, म्हणून तो असा लिहिला त्रिकोण पी क्यू आर. बरोबर. आता इथे एबीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग, पण तसं नाही दिलं त्यांनी, संगत भुजांचे गुणोत्तर दिले, वर्ग नाही दिले. गुण म्हणजे भुजांच्या वर्गात भुजांचे गुणोत्तर दिले, म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल, 2/5 असे लिहावं लागेल, आणि याचाही वर्ग लिहावा लागेल, आणि या 5चाही काय करावं लागेल, वर्ग लिहावा लागेल. म्हणजे क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे येतं, पण इथे फक्त संगत भुजांचं गुणोत्तर दिले, म्हणजे त्याचे वर्ग आपल्याला करावे लागतील, आणि म्हणून 2चा वर्ग आणि 5चा वर्ग जो आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे. म्हणून 64 छेद क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 2चा वर्ग 4, 5चा वर्ग 25. आता आपल्याला हे सोडवायचं. म्हणून जेव्हा दोन गुणोत्तरे समान असतात तेव्हा त्यांचा तिरकस गुणाकार सारखा असतो. मग याचा आणि याचा गुणाकार करूया. क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू आर गुणिले 4 बरोबर 64 गुणिले 25. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 4 इकडे गुणिले आहे, तिकडे भागिले होईल. 64 गुणिले 25 भागिले 4. 4 एके 4, 4 ने भाग दिला 64 ला तर 16 येतात. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू आर बरोबर भाग दिलाय, इथे 4चा भाग दिला आपण असं की 4 एके 4 आणि ते 16 येते. म्हणून 16 गुणिले 25. म्हणून क्षेत्रफळ त्रिकोण पी क्यू आर बरोबर गुणाकार जर केला तर येईल 400. करून बघा. 25 150, 15 आले. 25 एके 25 आणि 15 40. आणि म्हणून मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 400. फक्त लिहून जमणार नाही, त्याचं एकच सुद्धा द्यायचं, कारण इथे 64 चौसेमी दिले, म्हणून आपल्याला इथे पण काय करावं लागेल 400 चौसेमी असे लिहावं लागेल. अशा पद्धतीने आपल्याला हे गणित काय करता येतं, सोडवता येतं.